धमकी प्रकरणी इंद्रजित सावंत यांच्याकडून आता जबाब नोंदवून घेतलाय। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी हा जबाब नोंदवून घेतलेला आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकी आल्याची माहिती समोर आली होती। जिथे असाल तिथे येऊन मारून टाकू म्हणत अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली होती आणि याच प्रकरणात आपण महत्त्वाची अपडेट बघतोय। कोल्हापुरात त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे। जुना राजवाडा पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला। पोलीस आले होते तुमच्याकडे, नेमकी तक्रार काय दिलेली आहे, तक्रार त्यांनी काय घेतलेली आहे, काय आक्षेपाचे मुद्दे नोंदवले? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं। ब्राह्मणाचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे। आणि जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे। तुम्हाला जी काही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली किंवा जी काही अश्लील शिवीगाळ झाली त्या संदर्भात काही उल्लेख आहे का? त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही। मी मगाशीच सांगितलंय की त्याच्या विषयावर जर सुमोटो पोलीस काही कारवाई करणार असतील तर ते करू शकतात, पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा। आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काय त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे। फिर्यादीमध्ये स्वरूप देऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे। आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या तुम्ही बघताय 3-4 वर्षापूर्वीपासून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। आणि त्यामुळं अशा या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे। काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं देखील त्याच्यामध्ये त्या PM_कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या खाली सुद्धा अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं मांडणी केलेली होती। ती आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान त्याच्यावरून डिलीट केले, पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं होतं, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहिती सुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे। त्यांचा नंबर, त्यांचं रेकॉर्डिंग आणि त्यांचं संभाषण जे झालेलं आहे वेळ ती सगळी पोलिसांना तुम्ही दिली? त्यांना मी आत्ताच पोलिसांचे जे आता तपास अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडं जे काय माझ्या फोनमधलं रेकॉर्डिंग होतं ते त्यांच्याकडं मी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असं दिसते, कारण त्यांनी चौकशीचे आदेश दिले। एसपींना त्यांनी फोन देखील केला होता। काय अपेक्षा आहे आता त्या पद्धतीने या सूचना दिल्या? लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी की शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही, अशी शिक्षा त्याला जर मिळाली